गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, कराव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। काय नाही, काही जरी झालं तर अजून अजिबात जगायचंच नाही। आज जगून कोणाचं चांगलं झालंय, आपल्या संघ फिरणारच चांगलं झालं, मला वाईट बघतोय। सर्व सुखामध्ये जाती रोज खाते वाळा येते, माझ्यापाशी काय राड मटण खाऊन धरकी वाजगी दादा। मी बी बघतो कवल बायको माझी घेतणं येत नाही, तो मी बी तुम्हाला सुखानं खाऊ देणार नाही, नाहीतर मी बी स्वतःच करणार, मी तर मारणारच, पण ह्यांना मात्र सुखाने जगू देणार नाही। बघा काय काय करतोय तो, काय झालंय? खाली ये, खाली ये, काय झालंय? तू खाली ये, आम्हाला सांग काय काय झालंय नक्की ते तरी सांग। तुझं काय आहे ते आम्हाला समजून सांग की नीट, खाली ये तू, खाली तसं काय करू नको बाबा। इतका दिवस म्हणतोय माझी बायको 15 दिवस तू माझ्या पैसे राहत नाही, 4 दिवस निघून जात, मला समजू त्या मी आईच्या बच्चा टाकत नाही, मरीन। ये 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 खाली ये, खाली तू खाली नाही, माझी बायको जर आणत असाल तर मी तू, नाहीतर मी वर्ण उडी टाकीन, जाईन साहित्य नाही म्हणता, लक्ष द्या। तुमच्यामुळे माझं वाटलं झालंय, तुमच्यामुळे मी तुमचीच नाव घेणार, आपली नाव घ्या ना म्हणतोय तो, गोड बोलून बोल। ए बाबा खाली ये बाबा, खाली नाही, माझी जर सुविधा करत असतात तर मी तुमच्या शब्दाला मान देईन, नाहीतर मी तुम्हाला सुखाने जगू देणार नाही। मी मेले अखेरच आहे, मी अजिबात नाही, भाजी रे चेष्टा केली मी उडी टाकीन, मी अजून मी सांगतोय चिठ्ठी लिहून ठेवली त्यासाठी, चिठ्ठी तुम्हाला सुट्टी नाही, सुट्टी नाही, तेव्हा सुट्टी नाही, तुम्ही मी बाबा का तुमचं प्रत्येकाचं ऐकतो, पण माझं काहीतरी करा, तुम्ही सुखाने खाताय, खाली चल, खाली 3-3, 4-4 दिवस मी उपाशी आहे, माझं काय तुम्ही करताय का नाही? उतर उतर खाली उतर तुम्ही खाली, तो तर हातच लावू नको, नुसता जीवाचा तुकडा मारतो, काळजाचा तुकडा मारतो, काय माझ्यासाठी तू तरी केलं, काय केलं सगळं? कधी म्हणलं का चल जाऊ सासरवाडीला येऊ जाऊन, नुसतं यासाठी सांगतोय, माझा कोणीच विचार केला नाही, मी बी कोणाचा विचार करणार नाही। झालंय काय आम्हाला सांगितलं, आम्ही घेतो, आम्ही काय पुढारपणा करतो का, म्हातारपणे आम्हाला लावतो जेलमध्ये? काय डोळं झाकून बसला काय इतक्या दिवस, माझं काय झालंय ते आपण त्या काय थांब की जरा, एका दिवसात सगळं होतंय, कळलंच की काय झालंय ते, मी कान पडतं तीन ठेवून झालंय काय ते बघा, ती म्हणते जीव द्यायचा, आत्महत्या करायची, तुमच्या चिठ्ठीत नाव लिहिले तर तुम्ही काय सागर सरपंच झालंय काय ते विचारा, काय झालं ते सांग बाबा, काय तसं काय करू नको। माझी बायको आली की 2 दिवस राहते, चल चल तुझं आपण काय असेल ते बघू, आणि ती मिटवू तिचं, काय करते तेव्हा, चल काय नक्की मला मला म्हणजे सुखाणार संसार, मला माझे मला पाहिजे, मला बाकीचं काय करायचं नाही। ती काय होते माहिती का, ह्याच्या बायकोचं आता ती रोजगार नाही, तुम्ही ह्याच्यातून किरकोळ कारणाने सारखी सारखी माहेराला पळती, किरकोळ कारण काय झालं तरी पळती या, मी एक डोकं लाव का मग? नाही आपण काय करू आधी हितनं चला, चला त्याला निवांत घेऊ, ती चला इथं जवळ ती दानाला नाही टाकत उडी, तुला काय माहिती, अरे तुला लई त्याची किवी ती मी राव, तुम्ही पुढारे तुमच्या डोक्यात कसं येत नाही, वरण उडी टाकली, चिठ्ठी आहे खिशात, त्याच्यात घेतलं नाव तर जा चाल की दानाला, आपण सगळी बुकणार कुत्र कधी चावतं का?
हो पण ती पिलेला आहे टाकलीस तर काय घेता नाही टाकत त्या अर्जाचं सारखंच असतं मला माहिती आहे. तुम्ही राव नका राव नाही ते वाय सिरियस घेत जा राव कुठली तरी गोष्ट तुला सिरियस मला पुढे सांगतो चल. चालतंय. काय तुझी समस्या आहे सांग की. माझी समस्या फक्त एकच आहे की मला माझ्या सुखानं राहायचं. मी हातानं करू करू खातोय राव. माझ्या बायकोचा तुम्ही काहीतरी बघताय का नाही? नाही ना आम्हाला बघवा नाही तो हाताने भांडी धुतोय. नाही नाही कपडे बर का धुतोय. सागर सरपंच बर मी का काय एक म्हणतोय? मिनिट ऐका की ह्याचं हाल आम्हाला भागवा ना तू. अहो हालाचं पर्याय ऐका काढू की काहीतरी आपण. नाही, पर्याय. नाही. आपण त्यांचं म्हणणं तर आहे का त्यांची बायको आणाय जायचंय का ए, जायची सागर, का बायको आणाय? जायचं म्हणजे जायचं. तुम्ही गावचं प्राथमिक नागरिक आहे. माझ्यासाठी जर नाही काय केलं मी वाट लावीन बर का. चट नाही करत. वाटलं रे वाटलं रे नाही मी तर मारीन. तुम्हाला बी सुखानं खाऊ द्यायचो नाही. मला काय करतोय अरे मी सगळ्या गावाची सोय केली आणि तुझी करा ना वय. मग कधी करायची कधी? तू करतो तू न काळजी करू. मग सरपंच असं करू की जाऊ की बायको आणाय लगेच ह्यांची वहिनी पळायचं नाही तिला एकदाच ताकीद करून आणावं लागेल. सरपंच मी कधीच कसलं टेन्शन देत नाही त्याला. तू बी त्रास देत जाऊ नको तिला त्याच्यामुळे तर पळते ती सारखी. तारासाच्या पोटच्या बिचाराला का एवढं पितो तरी रुपया कधी स्वतःला मोडतो का कधी? हा? नाही नाही त्याच्याकडे बियालंच आहे भरपूर 20-25 लाख रुपये बियालंच आहे आहे ना त्याच्याकडे. का हा तीच वहिनी म्हणणारी बाई पळती सारखी माहेराला एवढा प्रपंच काटून हा? काटून केला तरी बाय पळती म्हणल्या काय अवघड आहे का नाही? हाणून मार ह्या बिचाराकडून तोंडाकडे बघून हाय का कधी काय? आहे का कधी त्रास तिला बिचारायला नाही. कसं आहे तुझं मार्गाला लाव आपण. तर पण माझं एक डोकं इकडे यावायचं. बरं काय म्हणतोय मेंबर मी जायचं का मग आणायला तुला दम निघतो थांबा ते आम्ही 2 मिनिट बोलू द्या आम्हाला आमच्या काय आहे ती. बरं बोला ऐका आता एक डोकं लावले मी ह्याला काय करू. हे सारखं बोंब आहे ह्यांच्या नवरा बायको. हो ह्यांचं सारखं भांडण होतंय. आता विषय असं काढू दुसरं लग्नाचं. दुसरं लग्न करायचं होय त्याचं. अरे गप ना दमाने बोल की वाईट काय करू नेऊ बर ठिकाला रट बसू म्हणजे जागा वेळ काय आपल्याला करायचं हा फक्त आता मी विषय काढतो हाला हा करा आहे का पण नवरी आहे का तुझं मी आहे पाहुण्यात आहे माझ्या मध्ये जमलं टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त हाला हा करा म्हणतो की नक्की चालत सरपंच मग काय करायचं जायचं? बाबा तो एवढे दिवस नाही रे त्याला ती उपाशी मरत होता तेव्हा दिसलं. आता तो आत्महत्या करून चिठ्ठी लिहीन म्हणलं कसं आलो लगेच कर चला चला चला. बरं आता सगळं राहू द्या. आम्ही सगळं राहू द्या. बोलू सरपंच आपण त्याला. ऐका हा. मी म्हणलं ती बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. एक काम करा तुझी बायको सारखीच माहेराला पोहोचली. पळते का नाही? सारखे सारखे पळते ते. बरं ऐका आता आपण तुझं दुसरंच लग्न करू. माझ्याच्याने जमणार नाही. ठोका टाकीन आता गप बस बस इथं. माझी लक्ष्मी पहिली ती पहिली अजिबात नाही. मी याला मान्य नाही करणार. माझं सोनं तुम्ही मला काहीतरी करचाल मी त्याला अजिबात तुम्हाला कधी तसंच पाऊल टाकू देणार नाही. आम्ही काय म्हणतोय ते ऐकशील का नाही? ए दादा तू पुढचं तर ऐक नाही तर मी मुस्काडीत दे ना ठेवून आता मी काय करायचं नीट माहिती का ऐकवायचं. तुला? सांगा सांगा काय ऐक करायचं आता काय करायचं आपण पोरगी बघाय तुला जाऊ. ते? रामबाण औषध आहे तिला त्याशिवाय ते येणार नाही पळत. कसं काय रामबाण? नाही तुझी बायको अशी लुंगडे खवत पळत आली तर नावाचा मेंबर नाही देणार ठेव. दुसरी बघायची ठरली हा. की तिला वाटणार मला सवत ती मग ती पळतच येईल. नको राव सरपंच. खरोखर माझा इतका जीव आहे त्याच्यावरती. आपट जीव आहे पण कसं आहे किरकोळ गोष्टीनं काय ना काय होतं 4 पैशावरनं तुझं माझं होतं. रातून दिवसावर मी कष्ट बी करतो पण तरी ते माझ्या पैसे राहत नाही. खरं माझं ते सोनच आहे. पण मला काय म्हणायचंय ही एक पर्याय आहे आपण करून तर बघू काय होतंय ती. नाही जीव असतं तर सोडून गेला असता. बघा की त्याला तेच सांगतोय समजून बघू एक प्रयत्न करू अरे आपण. नाही काय होतंय फक्त ते बघू. तू फक्त गावात बोबाटा होऊ दे रे तुला पोरगी बघायला गेल्यात म्हणून. तिच्यापर्यंत नाही ती बाप सासू जाणार आणि ती सनाट पळत येणार. सासू सासरच घेऊन येणार पोरीला. हो काय राव सरपंच कशाच्या विषयाचं वाटव करताय तुम्ही प्रपंचाचं चाललाय चांगला प्रपंच आता थोडं पण होतं की इकडे काय नाही आजची उद्या येईल ती तुम्ही तर सांगितले की आपण बघू हे करू हा मग लगेच कशा तुम्ही गडबड करताय. सरपंच तात्या म्हणतात ती राव बरोबर आहे आपण वहिनीला आणाय जाऊ मेंबर राव. तू ग बस खाली. तात्या मला सांगा ही बाई जर 2 दिवसाला पळाली माहेराला त्यांनी करायचं कसं खायचं कसं दुनिया कशी फलानं कसं ह्याचा विचार करा. ते सगळं मान्य आहे पण आता तुम्ही औषध काढले की काहीतरी औषध
आहे ना बारक्या पोरावाने रोज कुठले हे भांडत जे एकदा खटका मिटवून घ्या पटलं मला पटलं हा करू दुसरंच लग्न पोरीचं कसं काय पोरीचं कसं काय आई आरला ती आहे माझ्या पाहुण्यात, तुम्ही नका काळजी करू. मग चला लगेच काय चला अर्जुन दादा ठरलं आता तुम्ही सर्वजण जोखमदाम त्याला. माझं जर दुसरं लग्न करून जर माझं काय वाईट वक्त झालं तर चौघ तुम्ही जबाबदार त्याला. जबाबदारी ह्यांचं बराबर आहे. माझ्या डोक्यात आलंय त्या वहिनीचं काय झालंय माहितीये का, किरकोळ गोष्टी पळत्यात. आता कोण दारू पित नाही वय जगात, तुम्ही बी पिताय दुनिया बी पिती, पण त्यांचं तेवढंच होतंय की सारख्याच माहेराला पळतात. मग आता आहे का नाही हे म्हणतात तसं बरोबर आहे. नुसती भूमिका द्यायची उठवून लग्नाची अफवा, काय अफवा द्यायची उठवून वहिनी ती पळत. हे तू तर माझा काळजाचा तुकडा माहिती आहे. आता पायर आपल्याला चला चला. आणि ऐका, फक्त हाला हा करायचं आणि असा नवर देऊन आटला पाहिजे. पोरीने हाताने धरूनच बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे 18 वर्षाचा अर्जुन दादा सरपंच त्या तिघाला जाऊ द्या घरी, उरकून या तुम्ही आमच्या घरी. आम्ही आणि तुम्ही सरपंचला आमच्या इथं बोलून घेऊ. घेतली हा काय होतंय, ही मेंबरला सरपंचाला ते पाहुणे मानतात. हो बरोबर ओळख आहे त्यांची पहिल्यापासून ओळख आहे. खरं मानतात. मग फोन बिन चालतात रोजची रोज. मग शब्द नाही त्यांचा पडून द्या कधी पाडून द्यायला नाही. आणि अर्जुन दादासाठी काय पण करायची तयारी. हा. फिक्स जुळलं ना दादाचं. 100% जुळवणार. काय तुम्हाला तुला नाचाय भेटलं ना बस. मला काय जेवायला नाचाय भेटलं म्हणजे बाद झालं. चला सगळं होतं व्यवस्थित. खुश लय ना खुश बा? होऊ नको, तुझं नाही अर्जुन लग्न जमवाय चालली. तेवढं जे चला उड्या आणत चाललाय. मेंबर मला बी बघा की दुसरी बघू बाई, काय मला जोडीने आनंद माझी. बाया मेंबर आहे बाय. आहेत का घरात? हायत आयडिया की या चला बरं या बसा की तुम्ही पलीकडे जा. बसा. काय झालं, काय विषय काय ग? काय रे? अगं तुला माहितीच नाही होय. नाही बाबा माहिती, बस की. बसायला म्हणजे अर्जुन दादाने काय केलं, अर्जुन दादाचं लग्न जमवायला चाललंय सुपारी. आता कावा बाबांनी मी अर्धी लाकडं गेली की मागतात आणि कावाच्याला लग्न. हा म्हणजे तुम्ही बी येताय का? नाही बाबा आम्ही नाही येत, तुमचं तुम्ही जावा. आम्ही चाललोय, आम्हाला मीटिंग झाली. मग जाऊ. जा तुम्ही जावा. सगळे चालले तिथं गोळा झाले म्हणून म्हणलं तू येते का काय. नाही आम्ही येत, जावा. आम्ही नाही येत, जावा. जाऊ का मग? हा, जा. नाही ऐकल ती नवाला का नाही. हा तरण्याचं झालंय कोळसन, म्हाताऱ्याला आलंय बळसन. तरण्या पोरांना पुरी बघायला गेलं तर माणूस तिथं टॉय करतोय आणि आपल्या म्हाताऱ्या माणसाला माणूस पुरी देतोय. बघा किती आंगरीत आहे. तरण्यांना बघता बघता नाकी नऊ येते आई बापा. अगदी आता तरण्यांनाच आमची वय एवढं वय, म्हातारपार वय एवढं झालंय, बायको हाय तरी बी बायको पोरगी बघायला आणि चांगल्या पोरांना पुरी देताना असल्या अवघड परिस्थिती झाली. हॅलो आली की तुम्हाला जमली नाही काय फोन करते ती इथं दारात काहीतरी आली की तरी मी फोनवर फोन जमीन काढ की वाईट जमीन बसा. इतके वेळ कुठं असतोय? अगं बाया हे काय नेमकं लग्न आहे कुणाचं? कुणाला नवरी बघायची? दोघं एकसारखंच नटलाय. तुम्हाला मग काय तर अयो वहिनी काहीतरी तुमचं खरं का काय. एवढा का तरी लागतो या खरं खरंच नवरदेव असल्यासारखा. काय प्रकार आता नवीनच. काय कळणार आहे, ढवळ्याची तरी बांधा पळवान नाही पण गुण लागला चांगला. मीच म्हणली पण खरं खरं अर्जुनला पोरगी बघायची ना वाटतं. मग तू का नटलाय बाबा एवढा? बघा आता असं नको व्हायला, जायचं पोरगी बघायला पसंत करायची तुम्हालाच. मित्र आहे राव आम्ही. आपण सारख्याला वारकच होय, दोघं सारखंच. बोलत नका बसू लागा, चला लवकर. ज्याला नवरी बघायची त्यांनी नटू दे की, पण आपणच नटायचं. अहो सरपंच, पण जसं काय ते बेंद्राला बैल सजवतं तसे सजून आल्या तर मग काय वहिनी काय जायचंय म्हणल्यावर आपण सारखंच होय तवा. कुरवला बी पाहिजे की कडे. काय तुमचं वहिनी बोलणं, मला तुमचं हेच बोलणं पटत नाही. कोण असं हो नाही, नवरीनं ते नवरदेव राहिला तुम्हाला. मग काय तर सरपंच ह्यांना सांगा, आपण कडक होऊन गेले मग आपला रुबा पडेल का नाही तिथं. ते फेक दिसतंय ना. मग बघा अर्जुन नाही तर त्याला पसंत करते.
अर्जुन दादाला कळून आहे संघ घेऊन यायचं कोणाला. हाय शेवटी माझा जीवाचा भाव आपण तिथे गेलो समजून सांगू ना ह्यो नवर देव म्हणून का ते तिथंच करत बसायचे. तुम्ही बोलणं बिलणं केलंय का दोघी ऐकी आपण तिथं गेलो ना पण मग अलीकडे थांबून ही आधी घरात जाते व्यवस्थित बोलते. अरे पण तुला काय सांगायचंय जे सांगायचं ते आम्ही सांगितलंय तिथं. नवरदेव कोण आणि उतावळा तूच झालाय गुडघ्याला बाशिंग बांधून. हा बघा मग काय बघा किती नटून थटून आल्यात नवरदेव राहिला बघलेला तुमचंच मध्ये मध्ये काय चाललंय लुडबुड. मला मी मग त्या ग्राउंडवर म्हणत होतो मला मी बघ एखादी म्हणलं ताई जोडीने सांगेल मला. मुलगी बघायला करतो करावं लागते आधी. काहीतरी नाही बोलावं सांगितलं ताई जोडीने हाणलं तर काय म्हण. बरं आता जाऊ द्या की सरपंच चला की पटकेरी चांगल्या जाताना नवरदेव नाश्ता सांगणार आहे. पटापटा तिथं जाऊन गेल्या बघू की आपण काय बोलायचं. चला चांगल्या कामाला उशीर नको. आला नवरदेव नवरदेव याला झाला का इतके दिवस काढले की हा आपण हाय आता हाताने पहिलं तुकडं दुसरं काय वाटेल की आता लग्न करणारच की मी. काय कुठली पाहुणे यायच्यात ना आता तुम्हीच सांगितलंय मला ना आता मला विचारता का कुठली पाहुणे येते ते. तुला म्हणलं होतं ना तू कोण. मला कुणी काय बोललं नाही. तुम्ही मला म्हणत होता की धायगुडे म्हणल्यात हाय चांगली जागा बघू. येऊ दे खरं. हा बघू काय. हा अमृता अमृता इकडे ये. झालं का नाही तुझं. हा आले. चल मग इकडे. काय काय कशाला मला साडी घालायला लावली तू. अगं बाई पाहुणे यायच्या ती आजचे दिवस घाल. तुला सांगितलंय ना मी मला लग्न नाही करायचं माझी शाळा शिकायची. अगं नसती बघून जाणार आहेत का लगेचच काय मी तुला दिली का त्यांना. फक्त बघून आपल्याला पटलं तर दिली नाही पटलं तुला काय शाळेत मी काढली का. तू जा ना शाळेत पण बघू तर हाय म्हणतात चांगली जागा म्हणून म्हणलं ये बघायला. बर का माये आई बापाला पोरगी जड नसते पण शेवटी मुलगी हे परायधन असतं. आज ना उद्या तिला दुसऱ्याच्या घरी जावंच लागतं. ती कितीही शिकली कितीही मोठी झाली भले डॉक्टर इंजिनियर जरी झाली ती पण तिला दुसऱ्या घरी जावंच लागतं. आम्ही तुझं वाईट करणार नाही. बघू असली चांगली तर ठीक आहे नसली चांगली जागा तर नाही सोडून दिली काय आपण त्यांचं हे केलंय का. काय टेन्शन घेऊ नको बस. काय होते बस खाली वाट. चला बाबा बरं झालं आपलं कोणी नाही कोणी काहीतरी केलं मला भारी वाटतं आता मला तर लयच आनंद झालाय. चला की पटापटा जाऊ. मेन महत्वाची माणसं पुढे येऊ दे. ते बरोबर ना का जिरायला तुम्ही पटकन तुम्ही म्हणलं की आम्ही जाणार आहे. नाचताय बिसताय का काही नाचण्याचा ना विषय काय. तुम्ही जा दोघी घरात आधी लवकर जावा. नीट बोला व्यवस्थित सगळं सांगा नीट. एकच नंबर आता अर्जुनचं लग्न जमलं म्हणून समज अर्जुन. बघा नाही तर सरपंच बाई बरोबर घालून ना कुठेच काहीतरी कुठाना नको. अर्जुन टेन्शनच घेऊ नको बघ. तुम्ही एवढं कुठाना करताय कुठाना का करताय. तोंड कसे नाही पडले पाहिजे तोंडावर पडले म्हणजे लवकर उशीर करायची सवय लागली. तुम्हाला धान्य टाकलं एवढा का उतावळा झालाय. अर्जुन दादा तुम्हाला कळतं का नाही मोडेल की. तुझं बस रे आता तुझ्या मनात आलं पाप इतक्या बोलतोय कसा बघा आता निंबर कसा बोलतोय. नटून थटून कशाला आलाय. गप होऊ दे ती गेलेत ना दोघी आतमध्ये चांगली नवरी आणि गप नीट वाग तिथं नाही तर तिथं नाचाय चालू करते नाही ना तुम्ही सांगताल तसं आमच्या आबरू घालू चांगल्या ठिकाणी आले मी दमदाटी असती वय. पण मी काय म्हणतो तुझी काय नाटक तू का गोगल बिगल घातलाय. तुम्हाला मगाशी सांगितलं की नवर देवा बरं कुरवला दाबात वाटला पाहिजे. ग्राउंडवर मारलेलं द्यायलाच नाही अजून गेलं. चला या बसा 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 बसा. खाली का बसलं पाहुणं बस. आवाज द्या आपलं घर त्याला काय होतंय. तात्या इकडे या तुम्ही तात्या इथे या. अहो मी पण बसलो असतो खाली मला पायाचा थोडा वर बघून पायाचं दुखणं बसलाय असं
आम्ही बसतो खाली. ए पाणी आण बाळा जा. पाणी आण ग बाय. अमृता नीट वागवायचं काय बोल नको कोणाला. पाणी दे पाहुणे. बस की बाळा खाली. मुली तुझं नाव काय? अमृता जाधव. शिक्षण किती झालं तुझं? ग्रॅज्युएशन कम्प्लीट आता विमान शिकायला जाणार आहे. दादा पोरगी तर इमान शिकायला जायची. आपण तरी काय कमी नाही आपली आयुष होईल की इमानात आपण फिरू बसतो. गप बस. बरं मी काय म्हणतोय, लग्न करायचंय ना? नवरदेव पसंत आहे का? हा आहे की. पसंत आहे. काळजी नाही. मग काय हो आता आपण पुढच्या बोली चालले आपण बघू की आता सुपारी बिपारी फोडायचं बघू की. हा बघू की. हा तुम्हालाच आहे का नाही काय बरं का पसंत मुलगी ती बघा. सगळं काय करू तिचं भाऊ पण आहेत 2 हा हा, त्या त्यांना भावाला पण पण विचारावं त्यांना लागेल. पण विचारावं लागेल. विचारावं म्हणजे काय हो. त्यांच्या कानावर घालावं लागेल. यांना मुलगा हा, हा. पसंत आहे का? होय. आपलं कसं आहे शेवटी सगळ्यात- कसं आहे माहितीये का, घर कुटुंब जे त्यावेळेस एकत्रित म्हणतात किंवा सगळ्यांचा विचार जर एक असेल एकोपाने राहत असेल तर ते खरं घर म्हणायचं. होय की पण आपण सुपारी फोडून घेऊ की येतेलीच किती वरती. नाही, 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 बोला, बोला, आहे बोला. ते आमचे. बोला. बरं बोलवा तरी. देणं घेणं कसं काय? काय देणं घेणं पोरगी नक्षत्र सारखी आहे. आणि मुलगी काय त्याला बघायचंय आपल्या. कसं असतं तो आपलं नवरदेव असं सोन्यासारखं न. असू द्या नवरदेव सोन्यासारखा. देणे घेण्याचं जर काय असेल पाहुणं, आम्ही बोलणारे रोखठोक माणसं आहे. घेण्या देण्याचं जर तुमचं काय असेल तर आपलं जुळणार नाही. बरं, ठीक आहे, नारळ फोडून द्या. आमच्या खुशीने आम्ही देणार. नाही आम्हाला काही नको नारळ फोडून आम्हाला द्या. फक्त अहो त्यांचं काय सांगत असला तर आपल्याला तसलं माणूसच पटत नाही. अहो तुम्ही माझ्या शब्दावर लक्ष द्यावं ह्यांचं काय आपल्याला म्हणले ती या. आजकाल बघा सुनंदाई तुम्हाला तर माहिती आहे आजकाल काय देणे हुंडा घेणे आणि देणे दोन्हीही गुन्हा आहे. हो मग काय अगदी बरोबर आहे. कशाला पाहिजे आपल्याला हुंडा आपण काय म्हणते ना आता नारळ पोरगी द्या म्हणून. पण हुंड्याचं नावच घ्यायचं हे नव्हतं. काय जे रीतसर आहे का नाही, जे काय लग्नात करतात का नाही ते सगळं आम्ही रीतसर करणार. ठीक आहे, ठीक आहे. अहो, पाहुणं नवरदेवाची परिस्थिती लय जोरात आहे. 500-600 एकर क्षेत्र या. काय म्हणता? दरवर्षी 10-20 एकर घेतोय. लय परिस्थिती जोरात आहे. कुठल्या शहरात त्यांची बिल्डिंग नाही असं नाही. अख्ख्या देशात जा तुम्ही, दिल्लीला जा, कुठं हैदराबादला जा, कलकत्ताला जा, पुन्हा मुंबई ही किरकोळच आहेत. मोठमोठ्या बिल्डिंग लय जोरात काम आहे त्याचं. मग काय करायचं? तुम्ही नाही म्हणू नका. अवय मग जिकडं जायचंय तिकडं काय पोरगी बी आता इमान शिकायची म्हटल्यावर टेन्शनच नाही. हो विमानाने जात्याला हा, बघितलं. मग काय आणि कुठं जायचं म्हणजे विमानाशिवाय जातच नाही ती सध्या. हो. विमान आल्याची स्वतःच विमान सुद्धा घेईल. इतकी परिस्थिती जोरात आहे. पार्टीचं लय मोठं दिसतो मोठे अहो पण आपल्याला झेपल का अजून खर्च? बघू की त्यांची पाहुणे रावळी अमुक दमुक जर म्हणली मग त्यांना इतकाय म्हणल्यावर ते आपल्या कशाला आशा करते ती या. हा तर बघू काय हा. होईल ते होईल. पण आपली पोरगीच एवढ्या मोठ्या घरात कसं काय राहते काय करते. पोरगी माझी चितार उरचं नाही ग, उरचा प्रॉब्लेम नाही. पण आता हे एक समजा घेणं देणं ते जर बोलले तर अहो त्यांच्याकडेच नोकर चाकर राहायचं आपल्याला कशाला काय मागते ती या. बघू आपण काय. हा तुम्ही गप बसा. काका पोरग आहे ना तुम्हाला पसंत? पोरग काय कसलंय पोरग. पोरगा एक नंबर आहे. नाही तर परत म्हणतात प्रियाने सुनंदाने सांगितलं तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा, नाही तुमचं नाही तुम्ही सोन्यासारखं- फसवचाल का आम्हाला. मग तीच की तुमच्या सोन्यासारखं मोड द्यायचंय म्हणल्यावर नाही मुलगा बी चांगला आहे. आता जेवणाचा तो विषय झालाय. हो घेऊ की सुपारी फोडून मग आता? थांबा की मग माझ्या पोरांना बोलवू द्या. हात मार पोराला. रोहित इकडे या पोरांनो. कुठे गेली ती? ए बाळा इकडे ये. ए, अरे या की. आली का आली? आली 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 पोरं आली. ए, बसा पोरांना बसा. नमस्कार. भाव तर लय. अरे ही काय म्हणते ती मग आता सुपारीच फोडून जायचं म्हणतात तेव्हा तुम्हाला बोलावलंय काय करायचं मग. अहो आता मावशी सुपारीचं काय आता सुपारी फोडणारच आहे आपण. मग आता त्याच्यातच घ्यायचा हरण गजरा घालून मग काय तर काय अर्जुन चांगलं कामाला हुशार कशाला? काकाचं लग्नच लावून काय हा. परत बरं मी काय म्हणतोय पाहुणं, चांगल्या कामाला उशीर कशाला, घ्या की सुपारी फोडून मग आता. होय तुमचं काय? आहे, तुमचं आहे. ऐका की आमचं ताट काही आणा. नाही. ताट आणा. हा ना ताट. ताटांचं बायाचं तुम्ही द्या वटी भरून. वटीचं सामान काढा. नाही थांब मी आणते.
दगडे आणा की. सुपारी फोडा आणा आणा. 2 दगड आणा की पाहून. बघा की असल्या तुमच्याकडं तर 2 मुली बघा, दोघाचं बी टाकू पण आताच नाही, पुरीचं झाल्या पोरांची. हा आता इमान चालवायची म्हणजे तेवढा व्यापात खाती या. मग काय एकाच ठिकाणी पाया पडा. तिथंच पाया पडतो. पुढे पाया पडा. नाही तर पडू द्या की सगळ्याच्या. एकाच ठिकाणी पडा. सुपारी म्हणते या लवकर फोडा. बघा सुपारी बी लवकर यायला लागली. पाया एका ठिकाणी. पाया पड. एकाच ठिकाणी पाया पड बघा. पाया पडून घ्या. एकाच जागेवर पड बाया इथं पाया. तिथे एकच आहे माझं. आणि गॅस सुपारी पटकन सोडून लगेच. अहो पण पूर्वी एक शब्द मी बोलली नाही. मी किती किती नाही ना. मोठी पोरगी. ए नवरदेव कसं काय बोलताय सासऱ्याच्या पाया पडा. कसं काय बोलणार बरं ती? अहो पण काहीच नाही हो. नुसती पण बसली. एक सुद्धा शब्द नाही. तुम्हाला काय विचारायचं बघा ना, मी गोष्टी फटाफट. अशी ना जाऊ. बरं काय म्हणताय मग तुम्ही? बरं राहू दे बाया. फोडा सुपारी चला. आपण सासऱ्याच्या पाया पडू दे की नवरदेव. आता पहिली सुपारी फोडा की. सुपारी सुपारी फोडा. फोडा आधी. पसंत आहे ना बोली. पसंत आहे का? फोडायची का सुपारी? हा पडायची. आहे का पसंत दोन्ही पाहून नाही आहे का? का नाही? आहे की बस आहे. आहे का? या या पुढे या. या मग. पडायची ना मग सुपारी. हा फोडायची. ए नवरदेव या की पुढे पाया पडायचा सासऱ्याच्या. घ्या दांडकी. पळा 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 घावा. पकडा पकडा. अमुक टुमुक अमाल डुमाल. 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 काय आपला अवघड झालं. मी ऐकलं नाही काय. आम्ही कसं यांना तुम्हाला पाणी वगैरे घातलं होतं. असे पत्नी नाही काय केलं. काही नाही केलं मी.
कोण आहे कोण आहे मी नाही अयो दादा लय मार खाल्लाय मी तुमचं ऐकून. नाही दादा आवाज कर नका. गप चला लय हल्ले मला पाय ओढू लय दुखतंय. अयो झाला ये नाही. चल बाय बसू वाईट बसू दम लागला बाय पळून पळून गे बाया काय बाया होय ग आपलीच असली अवस्था झाली या आपल्या नवऱ्यांचं काय झालं असेल तरी त्यांना मी सकाळी सांगत होते निबार कुठला असेल त्यांना तर आता काय माहिती बाया देवा काय झालं असेल परमेश्वरा काय माहिती दिसाना बी झाल्या तर काय इतकं पळालो अहो मग आता आम्हाला बी दम भरला की कसलं ताणलं आम्हाला त्या पोरांनी काय ताणलं आणि काय काय सांगताय तुम्हाला पटतंय का बरं आम्हाला मारलं का तुम्ही सांगितलं नव्हतं का अहो ध्यानातच नाही की सांगायचं काय सांगायचं कशामुळे मारलं बरं आपल्याला त्यांनी एवढं त्यांना सांगितलंच नाही आमचं काय ठरलं होतं ती अहो तुमचं राहू द्या माझा नवरा कुठे आहे अहो खरंच कुठं आहे मेंबर कुठं आहे व खलास केला का काय मेंबरला सागर भाऊ नीट बोला की खलास केला का काय म्हणताय आमच्या जीवाच्या आकांताने आम्ही वाचायसाठी पळतोय आम्ही त्याला कुठं वेळ बसू अहो तुम्ही मेला असं तरी चाललं असतं पण माझ्या नवऱ्याला घेऊन यायचं बया खरंच की माझ्या कुकाव बसली तसं नव्हतं म्हणायचं मला हे अर्जुन दादाला म्हणायचं होतं तुम्ही मेला असं तर चालतं पण ते चुकून तिकडे बरं झालं की चुकून माझ्या नवऱ्याला दिसला तुला तात्या कुठून आलं काय काय झालं तुम्हाला नाही मारलोय कुणी नाही नाही झालं बाया नाही म्हाताऱ्या माणसाला नाही मारलं ती बरं झालं काय झालं नेमकी काय झालं कसं काय अहो काय सांगायचंय ह्यांचा प्लॅन ह्यांचा मेंबरचा प्लॅन आणि मधीच खावा लागला मार ह्यांना अर्जुनला आणि मग काय कसला प्लॅन होता काय होतं नेमकं आता विचारा त्यांनाच आता ती मेंबर तर काय दिसा नाही अजून पण ह्यांना चिचरा काय सांगायचं मला सांगा नेमकं काय काय सांगायचं होतं अहो आता कसं सांगू तुम्हाला जर वेळेसच तुम्ही काय करता आमच्या काड्या करता आणि आमची देता भांडणं लावून त्यामुळे आम्हाला तुम्हाला दोघाला रट्ट बसवायचं होतं पण झालं काय उलटच झालं ह्यांनाच मार बसलाय तरी मी म्हणत होतो सरपंचाचं ऐकून मला फांद्यात पाडू नको नाही पण ते काय म्हणाय ना दुसऱ्यासाठी ईर खांदाय गेलं ना खड्डा ईर किंवा खड्डा तर स्वतः बी त्याच्यात पडतं बडावच लागतं टाकत असतं आमच्या घरात काही ना काहीतरी सारखी भांडणं चालू असतं तुमच्यामुळं नाही ते असू द्या ती भांडणं असू द्या पण तुमच्या बी नवऱ्यांनी मार खाल्ला ही विसरू नका तुमच्या चुकीने आम्ही बी मैदान पळून पळून बेजार झालो की हा मग ती काय म्हणाय ना जैसी करणी वैसी भरणी आहे ना बराबर आहे हा बघा म्हणजे ही वय तुमची शाळा सरपंच आम्हाला केलंय तयार लग्न करून लग्नाला जाऊ पोरगी आहे ना आम्हाला त्यांना सांगून रट्ट बसवायचं होतं का आम्हाला खरं ह्यांनीच फसवलं आपल्याला हा आम्हाला काय माहित पुढं असं घडल म्हणून आम्हाला आमच्या उगदवल म्हणून आम्ही गेलो करा एकन झालं दुसरं बघा विश्वास मी म्हणणं होतं का नाही नको नको मी हात जोडत होतो पाया पडत होतो तुम्ही बी तुम्हाला बहिणींवाणी नको नको चांगलं नवर देऊ नटून आलता की नाही ह्यांना मला तयार केलं तुम्हाला बहिणींवाणी मानतोय म्हणजे तुम्ही आमचा केसाने गळा कापताय तुम्ही किती वेळा केसाने आमचा गळा कापला त्याचं काय झालं गेलं सोडून द्या ते सगळं गंगेला वाहिलं इथून पुढे असं काय करू नका होय की ताते अगदी तुमचं बरोबर आहे बघा जिरवायला गेलो दुसऱ्याची आणि जिरली आपलीच हा असं झालं या चला आपलं आता दवाखान्यात जाऊ आता तुम्ही दवाखान्यात जा पहिलं होय होय तेवढं माझ्या नवऱ्याला बघून जा की तुमचा नवरा गेला असेल दवाखान्यात असेल चालू आता बघू चपला इसरत असतं वय तेव्हा चला तुम्हाला किती लागलं या चला 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 दवाखान्यात जाऊ चला चला पोरगी बघाय गावचा गोंधळ
सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी